नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता, हे सगळं तुमचं काय चाललंय? तुम्ही एखाद्या गोष्टीवर किती नजर ठेवाल? आणि तुम्हाला माहिती आहे का, आजकालच्या या जनरेशनला आपल्यावर स्पाय ठेवणं अजिबात आवडत नाही. मग ते तर दोघंजणं मोठे आहेत, समंजस आहेत, मग आपण त्यांच्यावर अशी हेरगिरी करणं तुम्हाला बरोबर वाटतंय का? तेव्हा मुक्ताला तो समजावत असतो की प्लीज असं आपण करूया नको. मुक्ता म्हणते की नको सागर, आपण त्यांच्यावर स्पाय थोडी ठेवत आहोत. आपण फक्त लक्ष ठेवतोय की सगळं काही व्यवस्थित आहे ना, बस, बाकी काही नाही. तर मग सागर म्हणतो की तुम्ही यांचं घेऊन बसलायत. अहो, आजकाल लहान मुलांनासुद्धा प्रायव्हसी हवी असते. तुम्हाला काय सांगू, परवा मी आपल्या सई आणि आधीच्या खोलीमध्ये गेलो. आतमध्ये जात होतो तर तिथेच थांबवलं. म्हणतात कसे की नको नको पप्पा, तिथेच थांबा, तुम्ही आतमध्ये येऊ नका, आम्ही जरा खेळतोय, आम्हाला प्रायव्हसी हवी आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की काय, असे बोलले का हे दोघं? थांबा, बघतेच त्या दोघांना चांगला चोप देते. तेव्हा सागर म्हणतो की नाही मुक्ता, असं करू नका. मी तुम्हाला हे कशाला सांगितलं की आजकाल लहान मुलांनासुद्धा त्यांच्या आयुष्यात जास्तीचं डोकावलेलं आवडत नाही. मग हे तर दोघंजणं मोठे आहेत, मग तुम्ही म्हणताय तसं त्यांना आपण कसं काय असं वॉच ठेवू शकतो आणि त्यांच्यावर अशी नजर ठेवून कसं राहू शकतो? म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की आपण असं नको करायला. आणि आत्ता तुम्हाला झालंय तरी काय मुक्ता, एरवी तुम्हीच मम्मीला समजावत असता की मम्मी, जास्त कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. आत्ताच्या जनरेशनला त्यांचा त्यांचा वेळ दिला गेला पाहिजे, म्हणूनच मग तुम्ही हे सगळं समजावता. मग आता स्वतःच का अशा बोलताय, म्हणजे स्वतःच का असा त्यांचा पाठलाग करताय? तेव्हा मग सागरला मुक्ता म्हणते की सागर बघा, माझं म्हणणं अजिबात चुकीचं नाही आहे, प्लीज माझी गोष्ट समजावून घ्या. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा माझी आई अशीच करायची. माझे मोबाईल फोन, माझं बॅग सगळं काही चेक करायची ती रोज. म्हणजे त्याच्याबद्दल तिला माझ्यावर संशय होता असं काही नाही, परंतु तिला माझ्यावर संशय नव्हता. तिला असं वाटायचं की ह्या वयामध्ये चुकीच्या वळणावर आपल्या मुलीचं पाऊल कुठे चुकीचं तर पडत नाही ना, आणि तिच्या त्या एका चुकीमुळे तिचं आयुष्य तर उद्ध्वस्त होणार नाही ना, अशी भीती आईला असायची. म्हणूनच ती हे सगळं करायची. परंतु मला त्याचं तेव्हा वाईट वाटायचं. आता कळतंय की आई असं का करायची. आणि हो, मलाही कोमलच्या बाबतीत तसंच वाटतंय. मग माझ्या आईला जसं माझ्या बाबतीत वाटायचं तसं मला कोमलच्या बाबतीत वाटतंय. यात गैर काय आहे? मला तिची काळजीच वाटते ना, म्हणूनच मी हे सगळं करते. बाकी खरंच सांगते, माझ्या मनामध्ये दुसरं काहीही नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना सागर, असं मुक्ता बोलायला लागते. तेव्हा सागर म्हणतो की ठीक आहे, असंच तुमचं म्हणणं असेल, परंतु कोमलचं आणि तुमचं जरा वेगळं आहे. कोमलचं आता लग्न ठरतंय आणि तसं बघायला गेलं तर अभिषेकची आपण सगळी चौकशी केली, मग तरी तुम्ही का घाबरताय मला कळत नाही आहे मुक्ता. हा संशयाचा किडा तुमच्या डोक्यात घर करून इतकं बसलाय की तुम्ही किती काही झालं तरी ते मनातून बाहेर काढूच शकत नाही आहे. काय झालं आहे तुम्हाला? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की सागर, तुम्हाला कळतंय का मी काय बोलते ते? मला तिच्यावर संशय नाही आहे. मला फक्त एकदा खात्री करून घ्यायची आहे ना की सगळं व्यवस्थित तर आहे ना. तो मुलगा तिच्याशी बाहेर कसा भेटतो, कसं बोलतो, एवढं फक्त मला कन्फर्म शुअर करायचं आहे, बाकी काही नाही. तेव्हा मग आता सागर म्हणतो की मुक्ता, नाही, तुम्ही म्हणजे ऐकणारच नाही आहात ना? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर प्लीज ना, प्लीज एकदाच, मी पुन्हा तुमच्याकडे अशा प्रकारचं कोणताही हट्ट करणार नाही. आपण जाऊया ना एकदा, म्हणजे एकदा बघूया की सगळं व्यवस्थित ओके आहे ना, मग आपण पुढे सगळं काही ठरवूया. तेव्हा सागर म्हणतो की बघा मुक्ता, आत्ता मी हे तुमच्यासोबत येतोय ते शेवटचं. इथून पुढे तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय ठेवायचा नाही. जर आता त्या मुलामध्ये काहीही गैर निघाला नाही तर तुम्ही हा तुमचा संशयाचा किडा आहे तो कायमचा बाहेर काढायचा, कळलं? तुमचं मन पूर्ण फ्रेश करून टाकायचं. मुक्ता म्हणते की चालेल, ओके, तुम्ही म्हणताय तसं. मग सागर म्हणतो की बरं चला, तयारी करा आणि तुम्हीही आता तयारी करून घ्या, मी जातो फ्रेश व्हायला. तर मुक्ता आता स्वामींना हात जोडते आणि म्हणते की स्वामी, जसं सागर म्हणतात ना तसंच घडू दे, सगळं काही व्यवस्थित असू दे. तर दुसरीकडे मिहीर हा एरियामध्ये पुन्हा अभिषेकची चौकशी करण्यासाठी येतो. तेवढ्याच सावनी समोरून येते आणि म्हणते की काय, हा मिहीर? म्हणजे या मुक्ताने पुन्हा या मिहीरला हेरगिरी करायला पाठवले. आला नुसता नोकर तिचा, आणि मुक्ता त्याची मानलेली बहीण आहे. मी तर त्याची सख्खी बहीण आहे, परंतु माझं काही न ऐकता तो हा मुक्त्याचीच हेरगिरी करत असतो. तिने जे सांगितलंय तसंच पाळत असतो. आता हा मुक्ताला सांगणार की काय घडले ते, आणि जर पुन्हा काही प्रयत्न झाला, पुन्हा काही प्रॉब्लेम झाला, तर मात्र अभिषेकला हे सगळं कळवलंय ते बरं झालं. पण जर या मिहीरने मला बघितलं या एरियामध्ये तर पुन्हा प्रॉब्लेम होईल आणि उगीचच यांना माझ्यावर संशयाचा, म्हणून मी इथून गायब होते, असं म्हणून आता
ती तिथून निघून जाते आणि मिहिरला पुन्हा एकदा त्याबद्दल एक पॉझिटिव्हच आन्सर मिळालेलं असतं. तर मुक्ता तयार होते आणि विचार करते की स्वामी, आतापर्यंत तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत आहेत, परंतु सागर म्हणतायत की हा मुलगा व्यवस्थित आहे. पण स्वामी, मला तुम्ही त्याची प्रचिती द्या. तुमच्याकडून जोपर्यंत उत्तर होकारार्थी मिळत नाही तोपर्यंत माझ्या मनाला काही शांतता मिळणार नाही. म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडू दे, सगळं काही नीट होऊ देत स्वामी. आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्या ठीक आहे, आता इथून पुढेही सगळं काही व्यवस्थित होऊ देत. सगळेजण म्हणतायत तसंच हा मुलगा चांगला आहे, तर हे सगळं चांगलंच होऊ देत. आता फक्त वाट बघते ते मिहिरच्या उत्तराची. आणि असं म्हणून आता मुक्ता ही थोडीशी घाबरलेली असते. तर कोमल ही बाहेर येते आणि कोमल फोनवर बोलत असते की हो हो, मी तयार झाली आहे. काय, खरंच सांगताय का तुम्ही? तुमचा हा कलर फेवरेट आहे का? मग मी तोच कलर घातला आहे. तुमचा जो आवडीचा कलर आहे त्याच कलरचा तर मी ड्रेस घातला आहे. असं कोमल ही अभिषेकशी फोनवर बोलत असते आणि म्हणते की नाही नाही, मला उशीर होणार नाही आहे आणि मला काही तयार व्हायला फार वेळ लागत नाही. मी तयार झालेली आहे. तेवढ्यातच आता लगेच सावनी येते आणि म्हणते की वाव, काय सुंदर दिसतेस तू कोमल, खूप छान दिसतेस. हा ड्रेस खूप छान दिसते तुझ्यावर, खुलून दिसतोय. तेव्हा मग सावनीला ती म्हणते की ॲक्च्युली हा अभिषेकचा फेवरेट कलर आहे. तेव्हा हे ऐकल्यावर ती आता दात खाऊन लाजते. मग आता सावनी म्हणते की ओ आय सी, म्हणजे सगळं एकमेकांच्या आवडीचं चालू आहे. तर बरं आहे, चांगलं आहे, असंच राहा आयुष्यभर कायम. एकमेकांच्या आवडीनिवडी असंच कायम जपत राहा, असं सावनी आता तिला बोलत असते. आणि तिचं ते उत्तर ऐकून कोमलला खूप बरं वाटतं. नंतर आता कोमल आवाज देते, मुक्तावहिनी, ए मुक्तावहिनी, चल ना, मी तयार झाली आहे केव्हाची. तेव्हा मग सावनी विचारते की काय गं कोमल, तू मुक्ताला का आवाज देतेस? तू तर अभिषेक बरोबर बाहेर चालली आहेस ना, मग मुक्ता कशाला? तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली ते काय आहे ना, मी चालली अभिषेक बरोबरच बाहेर, परंतु मुक्तावहिनीला सुद्धा मी जाते तिकडच्या कॅफेमधल्या एरियामध्ये काम आहे, म्हणूनच ती मला म्हणाली की मी तुला सोडते. तेव्हा मग आता सावनी म्हणते की अच्छा, म्हणजे या मुक्ताचा जीव अजूनही काही शांत झालेला नाही. अगोदर त्या मिहिरला हेरगिरी करायला पाठवलं ते ठीक आहे, सगळं मॅनेज केलं, परंतु आता ही मुक्ता स्वतः मैदानात उतरते आणि ही मुक्ता स्वतः आता या मिहिरची चौकशी करायला चालली. ठीक आहे, बघूया आता पुढे काय घडतं ते. नंतर आता इथे मिहिका ही रेस्टलेस फील करत असते. ती म्हणते की हे सगळं माझ्याबरोबर काय होतंय? नाही म्हणजे हे सततची मळमळ, उलट्या याचा त्रास का होतोय मला? तेवढ्यातच तिच्या मैत्रिणीचा तिला फोन येतो आणि मीतू म्हणते की सॉरी अगं, मला तुला बोलायचंच राहून गेलं. तुझे रिपोर्ट जे आहेत ना ते मला जरा बदलता आले नाहीत. आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा आता ते ऐकल्यावर मिहिका मात्र घाबरते. मिहिका म्हणते की काय बोलतेस तू? तू रिपोर्ट्स बदलले नाहीस म्हणजे? तेव्हा ती मैत्रीण मीतू म्हणते की अगं ॲक्च्युली काय झालं, तुझे रिपोर्ट्स मी काढले आणि माझी इतकी घाई गडबड होती ना की त्या गडबडीमध्ये तुझे रिपोर्ट्स बदलणेच राहून गेले. अगं माझ्या लक्षातच आलं नाही की तुझे रिपोर्ट्स बदलायला हवेत आणि त्याबद्दल तुला मला कन्फर्म करणंही जमलं नाही, म्हणजे त्याबद्दल तुला मी सांगितलं पण नाही. तेव्हा आता मिहिका मात्र घाबरते. तिच्या पायाखालची जमीनच हादरून जाते. मिहिका म्हणते की काय मीतू, तू खरं बोलतेस का? तू रिपोर्ट्स ते चेंज केले नाहीस का? त्याच वेळेला ती म्हणते की अगं हो, मी खरं सांगते, मला ते रिपोर्ट्स चेंज करायलाच जमले नाहीत अगं. मग आता हे जेव्हा तिला समजतं तेव्हा मात्र ती पूर्णपणे घाबरते. आता मिहिका म्हणायला लागते की ठीक आहे, परंतु तेव्हा मग आता मीतू म्हणते की बरं ठीक आहे, तू तुझी काळजी घे. मला माहिती आहे तुझ्या घरात खूप मोठा प्रॉब्लेम झाला असेल ना, रिपोर्ट्स चेंज झाले नाहीत म्हणून. तेव्हा आता मिहिका फोन ठेवते आणि विचार करते की बापरे, याचा अर्थ तिने रिपोर्ट्स चेंज केले नाहीत आणि माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. याचा अर्थ मी काय समजायचं आहे? म्हणजे याचा अर्थ इतके दिवस मला हा सगळा त्रास होतोय, ही जी चिडचिड, मळमळ, उलट्या होतात, हा प्रकारचा जो नोशिया होतोय, हे सगळं याचमुळे होत आहे का? मला आता खरंच खूप भीती वाटायला लागली आहे. म्हणजे ती आता विचार करते की खरंच मी प्रेग्नंट आहे का? आणि मग ती मोबाईल चेक करते तर तिची पिरियड्सची डेट ही 2 महिने अगोदर आलेली असते. ती म्हणते की बापरे, म्हणजे माझे पिरियड्सही 2 महिने मिस झालेत. याचा अर्थ मी का लावू शकले नाही? शिट, मी हे पण बघितलं नाही की माझे पिरियड्सही मिस झालेत. याचा अर्थ की मी खरंच प्रेग्नंट आहे. हे नाटक करता करता आता मला हे खरंच समजलं की मी प्रेग्नंट आहे. आता मी काय करू? असा विचार मिहिका करते आणि पुन्हा तिचं डोकं गरगरतं. नंतर आता कोमल म्हणते की वहिनी चल ना लवकर. तेवढ्यातच आता सागर बाहेर येतो आणि तो म्हणतो की थांब, वहिनी येतच आहे. तेवढ्यात आता दरवाजाची बेल वाजते. सागर म्हणतो की थांब, मी बघतोय.
आणि तो बघतो तर दरवाजामध्ये आता खुद्द अभिषेक येऊन ठाकलेला असतो. आता अभिषेकला समोर पाहिल्यानंतर सागरला आश्चर्याचा धक्का बसतो. तो त्याच्याकडे समोर बघतो आणि म्हणतो की अभिषेक तुम्ही या अचानक इथे, म्हणजे तुम्ही बाहेर भेटण्याचं ठरवलं होतं ना. मग आता अभिषेक हातात बुके घेऊन येतो आणि सागर त्याला बसायला सांगतो. आणि त्यानंतर मग आता सागर म्हणतो की नाही, म्हणजे मला कळलं नाही की तुम्ही बाहेर भेटण्याचं ठरवलं होतं ना, मग तुम्ही अचानक इथे कसे काय, काय झाले अचानक. तेव्हा मग आता तो म्हणतो की ॲक्च्युली मला कोमलला भेटायचंच होतं, परंतु म्हटलं की इथे सगळ्यांसमोरच भेटून घेतो ना, काय हरकत आहे. नाही म्हणजे बाहेर भेटण्यापेक्षा सगळ्यांसमोर बोललं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसंही मी जेव्हा बाहेर येत होतो म्हणजेच कोमलला भेटण्यासाठी, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या मागे कोणीतरी माझ्याबद्दल चौकशी करत आहे, म्हणजे माझ्या एरियामध्ये वगैरे. मग तो म्हणतो की मला हे कळलं नाही की नेमकं हे सगळं काय होते. नंतर थोडं लक्ष दिल्यावर समजलं की मिहिरच आहे जो माझी चौकशी करत आहे. आता हे ऐकल्यावर सागरला धक्काच बसतो आणि मनोमन त्याला आता मुक्ताचा राग देखील येऊ लागतो. त्यानंतर आता इथे सागर म्हणतो की काय बोलताय तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की हो ॲक्च्युली ना, माझ्या हे लक्षात पण आलं नसतं, पण मी बाहेर पडलो तेव्हा मला तो मिहीर दिसला. ॲक्च्युली माझ्या हे सगळं लक्षात पण नसतं आलं, पण मी चॉकलेटच्या शॉपमध्ये गेलो तेव्हा मग तिथे लक्षात आलं की तिथेही माझी चौकशी करून झालेली आहे. याचा अर्थ माझ्या लक्षात आलं की अजूनही सगळ्यांना माझ्यावर संशय आहे, स्पेशली मुक्ता वहिनी. मला तरी असं जाणवतं आहे की सगळ्यांनी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे, परंतु मुक्ता वहिनीचा अजूनही माझ्यावर विश्वास बसलेला नाही आहे. त्यांना अजूनही माझ्याबद्दल थोडंफार संशय आहेच. मी बदललो आहे याचा विश्वास सगळ्यांना आहे. म्हणूनच कोमल, मी तुला इथे भेटण्यासाठी आलो. आय एम सॉरी की मी बाहेर भेटण्याचं कॅन्सल केलं, परंतु हे जेव्हा सगळं मला समजलं म्हणून म्हटलं की मी तुला इथेच भेटावं आणि सगळ्यांना येऊन हे सगळं सांगावं. मला माहिती आहे माझा जो काही पास्ट आहे त्याबद्दल फारसं चांगलं वाटत नाही आहे तुम्हाला किंवा मुक्ता वहिनीला, परंतु मला हे एकच सांगायचं होतं की मी जे काही करतो आहे ते अत्यंत चांगल्या मनाने करतो आहे. माझ्या मनामध्ये आत्ता कोणत्याही प्रकारचं किलमेश नाही आहे आणि तुम्ही संशय घेताय ही तुमची बाजू झाली, परंतु आता मी खूप सुधारलो आहे आणि याच्या सगळ्या गोष्टी त्या मला नाही आवडत आहे. म्हणजे मी सुधारलेलो असतानाही अशा प्रकारे माझ्यावर संशय घेतला जातो आहे, याचंच मला वाईट वाटतं आहे. म्हणूनच मी कोमलला बाहेर भेटणं टाळलं आणि तिच्याशी बाहेर बोलणं टाळलं मी, आणि म्हणून तुमच्यासमोर आलो आणि इथे सरळ तिच्यासमोर बोलायला काहीच मला प्रॉब्लेम नाही वाटत, असं सरळ आता तो बोलून दाखवतो. मात्र इथे मुक्ताला त्याच्या या बोलण्यामुळे आणखीनच गिल्टी वाटत असतं. तर आता पुढे तो म्हणतो की हे बघ कोमल, मला तर तू खूप आवडतेस, त्याच्यात काहीच वाद नाही, परंतु तुझ्या मुक्ता बहिणीला मला वाटत नाही की हे सगळं चांगल्या प्रकारे पटतंय, आपलं लग्न किंवा काही. त्यांना अजून त्याबद्दल संशयच वाटत आहे. म्हणूनच मी आता या गोष्टी थोडं टाळण्याचं बघतोय. कारण कसं आहे ना, काही झालं तरी त्यांच्या मनाचा जो काही हा गैरसमज आहे तो दूर होणं जास्त महत्त्वाचं. म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडतो आणि हो कोमल, आता आपण भेटूया नको. जोपर्यंत सगळ्या काही गोष्टी शुअर होत नाहीत ना, तोपर्यंत आता या गोष्टी करायला नको. त्यामुळे मी आता निघतो, असं म्हणून आता तिथून तो निघून जात असतो. त्याच वेळेला आता तो निघून जात असताना सागरला हे पाहून खूपच वाईट वाटत असतं. कोमल म्हणत असते की दादा प्लीज. तेव्हा मग सागर उठतो आणि म्हणतो की 1 मिनिट अभिषेक थांब. आणि आता जेव्हा सागर हा अभिषेकला थांबायला सांगतो त्याच वेळेला अभिषेकला आता मनोमन खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा कोमल पुढे येते आणि म्हणते की नाही अभिषेक प्लीज, तुम्ही अशी चिडून जाऊ नका. मला माहिती आहे की तुम्ही फार चांगले आहेत, त्याच्यामुळे प्लीज या गोष्टींचा इतका राग तुम्ही मनावर घेऊ नका. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, दुसरा कोणाचा नसला तरीही. असं जेव्हा कोमल मुक्ताकडे बघून बोलते तेव्हा मात्र सावनीला खूपच आनंद होतो. तर इकडे आता सागर हा त्याला म्हणतो की प्लीज तुम्ही थांबा. त्यावेळेला आता तो म्हणायला लागतो की खरं तर मी तुमची हात जोडून माफी मागतो, हे जे सगळं काही झालं तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा मग आता सागरला तो म्हणतो की दादा प्लीज तुम्ही हात जोडून माफी मागू नका. त्याच वेळेला आता इथे लगेच सागर म्हणतो की तुम्ही आज प्लीज दोघंजणं बाहेर जा, आजचा मूड कॅन्सल करू नका. हवं तर तुम्ही डिनर डेटसाठी जा, माझ्याकडून तुम्हाला डिनर डेट, छान एन्जॉय करा, जेवा, आणि उशीर झाला ना तरी काही हरकत नाही, मी समजून घेईन, तुम्ही व्यवस्थित दोघंजणं जाऊ शकता. परंतु मात्र इथे तो काही ऐकत नाही. तो म्हणतो की दादा थँक्यू तुमच्या ट्रीटसाठी, परंतु मी कोमलला नंतर कधीतरी घेऊन जाईन. असं म्हणून आता तो मूड कॅन्सल करून तिथून निघून जातो. आता मात्र कोमलला तिचा खूपच राग आलेला असतो. आता जेव्हा कोमल ही सावनीकडे रागाने बघत असते आणि मुक्ताकडे, त्यावेळेला आता सावनी म्हणते की हे बघ
कोमल, मुक्ताने जे काही केलं ना त्याबद्दल प्लीज कोणत्याही प्रकारचा राग मनामध्ये ठेवू नकोस. अगं मुक्ता जे काही करते ते तुझ्या भल्यासाठी करते. तुझ्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून ती हे सगळं करत आहे. म्हणून प्लीज तू तिच्यावर अविश्वास कोणत्याही प्रकारचा दाखवू नकोस. तुझ्या भल्यासाठीच ही सगळी तिने चौकशी केली असेल म्हणून तू तिच्यावर चिडू नकोस. तेव्हा आता कोमलला काही बोलण्याच्या आतच कोमल तिथून रागावून निघून जाते आणि सावनीचा हेतू मात्र सफल झालेला असतो. सागरही अगदी हताश होऊन मुक्ताकडे बघत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर हा वैतागलेला असतो आणि मुक्ताला म्हणतो की झालं का तुमच्या मनाचं समाधान? नाही म्हणजे तुमच्या मनातनं ना काही गोष्टी जातच नाही आहेत. किती काही केलं, किती कोणी समजावलं तरी मात्र तुम्ही आपलं तेच खरं करता. आता तरी तुम्हाला समजलं का की तो मुलगा चांगला आहे ते? तेव्हा आता मुक्ता मात्र जराशी भेदरलेली असते. सागर म्हणतो की मुक्ता, हे बघा, तुम्हाला संशय येणं हे साहजिक आहे, परंतु तुम्ही कोणाला सांगू नका किंवा मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं आत्तापर्यंत की मीही त्या मुलाची चौकशी केली बाहेरून. आता हे ऐकल्यावर मुक्ता म्हणते की काय सागर, तुम्ही पण बघितलंत का? तेव्हा मग सागर म्हणतो की हो, मीही त्या मुलाची बाहेर चौकशी केली. तुम्हाला काय वाटलं मला कोमलची काळजी वाटत नाही का? मीही भाऊ आहे तिचा आणि मलाही कळतं ना, मग मी त्याची चौकशी केली. पण मला संशय घेण्यासारखं असं काही सापडलेलं नाही आहे. या सगळ्या दरम्यान त्याने काहीही केलेलं नाही. उलट तो खूप चांगला मुलगा आहे इतकंच मला समजलं. आणि नंतर सागर पुढे म्हणतो की मला हेही समजलं की त्याला US फॅमिलीबरोबर सेटल व्हायचं आहे. तो खूप महत्त्वाकांक्षी आहे. मग आपण उगीच त्याची चौकशी का करायची आहे आणि इतकं चांगलं स्थळ का हातून घालवायचं आहे? सागर म्हणतो की मुक्ता, समजून घ्या या सगळ्या गोष्टी. तुमचं मला सगळं पटलं, परंतु आपण उगीचच का संशय घ्यायचा आहे? हे बघा, तुम्ही जे करताय ना त्याला खाजवून खरूच काढणं असं म्हणतात. मग आपण उलट सारखं ते जखमेवर का वार करायचं? जर एखादी व्यक्ती बदलली आहे खरंच, तर मग आपण त्याच्यावर उगीचच का संशय घेत राहायचं आहे? मला हे कळत नाही. म्हणूनच प्लीज तुमच्या मनातला हा संशय तुम्ही आता काढून टाका. काही झालं तरी यामुळे आपल्या कोमलचं आयुष्य स्टेकवर आहे. जर उद्या जाऊन याच गोष्टीवरून कोमलला त्यांनी टोमणे मारले तर मग आपण काय करणार आहोत? मुक्ताला तिची चूक समजते. ती म्हणते की सागर, माझं चुकलं. हवं तर मी जाऊन त्याची माफी मागेन आणि त्याच्या घरी जाऊन त्याला हवं तर छानसं गिफ्टही घेऊन जाईन आणि कोमललाही हवं तर मी समजावते. सुरुवातीला मी कोमलशी भेटून बोलते, मला तेव्हा चांगलं वाटेल. तेव्हा मग सागर म्हणतो की ठीक आहे, तुमच्या परीने तुम्ही सगळं हँडल करा. आता मात्र मुक्ताला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि मुक्ता सरळ निघून कोमलच्या रूममध्ये जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पुढच्या भागामध्ये मुक्ता ही कोमलला म्हणत असते की कोमल, माझं खरंच खूप चुकलं. मला कळलं आता की मी जे काही वागते ते खूप चुकीचं आहे आणि जो अभिषेक आहे तो खरंच खूप चांगला आहे. म्हणूनच आता मी त्याच्यावर संशय घेणं बंद करते आणि माझा आता तुमच्या लग्नाला पूर्णपणे सपोर्ट आहे. तुमच्या लग्नाला मी पूर्णपणे पाठिंबा देते आणि शक्य तितकं मला जे हवंय ते करेन, ते मी करेन. असं म्हटल्यावर आता इथे सावनीलाही खूप मोठा आनंद झालेला असतो की फायनली मुक्ताचा संशय बंद झालेला असतो. आणि आता कोमललाही खूप आनंद होतो. ती लगेच मुक्ताला मिठी मारते आणि मुक्ता ग्रीन सिग्नल देते, परंतु पुन्हा तिच्या मनात काहीतरी राहिलेलंच असतं. तर आता पुढच्या भागामध्ये मुक्ता ही फोनवर बोलत बोलत तिच्या गाडीबरोबर उभी असते. त्याच वेळेला इथे आता अनुबरोबर म्हणजेच अभिषेकच्या बायकोबरोबर अभिषेक हा गप्पा मारत असतो आणि मुक्ता फोनवर बोलता बोलता तिची नजर त्या जोडप्याकडे पडते आणि तो खुद्द अभिषेकच असतो. आता अभिषेकला समोर पाहिल्यानंतर मात्र मुक्ताच्या पायाखालची जमीन हादरते. अभिषेक हा फ्रॉड आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि मात्र इथे अभिषेकने हे सगळं पाहिलेलं नसतं. आता सावनी जाऊन अभिषेकला इन्फॉर्म करते की तू मूर्ख आहेस. तुला आणि तुझ्या बायकोला त्या मुक्ताने बघितलेलं आहे आणि एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव की आता ती मुक्ता काही शांत बसणार नाही. ती आता तुझी सगळी चौकशी करत राहणार आणि आता तू पकडला गेलास, त्यामुळे इथून पुढे जरा सावध राहा आणि जे काही आहे ते तुला आता सगळं सांभाळावं लागेल. असं करून आता सावनी ही त्याला अपडेट करते आणि आता मात्र अभिषेक सावनी दोघंही घाबरलेले असतात. आता मुक्ताच्या हाती मोठा पुरावा लागलेला असतो. आता यापुढे मुक्ता काय करणार आणि कशाप्रकारे अभिषेकचा सगळा खोटारडेपणा हा समोर आणणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.